द मॅक्स न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आज एक दुर्दैवी घटना घडली। भियापूर नागपूर हायवे जवराबोडीमध्ये एका मुलाचा अपघात झाला आणि आता ग्रामीण रुग्णालय भिवंडी त्याची पोस्टमॉर्टम आणलेले आहे। त्यांचे काही गावचे लोक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ की या रोडवर किती 25 तारखेला याच्या त्या महिन्यात एका टिप्पर 3 लोकांचा बळी घेतला, तिथे एका निष्पाप मुलाचा 5 वेळा मुलाचा पण बळी गेला। असे कित्येक या रोडवर अपघात होत जातील आणि नागरिकांच्या समस्या कधी पूर्ण करणार सरकार? आज सरकारच्या या प्रशासनावर दबाव आला नाही का? आणि या रोडवर आजपर्यंत किती निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्याच्यावर सरकार गप्प का? याच्या पहिले काही नेते निवडून आले, गडकरी साहेब म्हणतात का आम्ही पूर्ण देशामध्ये चांगले रस्ते बनवले, तर हा रस्ता कधी बनणार? आणि लोकांचे बळी जे आहे तरी आपण आणून त्यांचे मरुपार गावचा मुलगा आहे। काय नाव आहे तुझ्या मुलाचं? जीवन। किती वर्षाचा होतो? किती वर्षाचा होतो? 48 ते 50 वर्ष। तुमच्या रोष कोणावर आहे? आता जे तुमच्या गावचा मुलगाचा अपघात झाला त्याच्यावर तुमच्या रोष कोणावर आहे? रोष म्हणजे आजी मंत्री, माजी मंत्री, चालू आमदार सगळ्यावरच रोष आहे। दुसरी गोष्ट, येथून या रोडनं अवैध गाड्या चालतात, त्याच्यावर रोक लागला पाहिजे। हा फोरवेचा एस्टिमेट निघला तरी पण अजूनही फोरवे झाला नाही। अजूनही आमदार साहेबाला फोन केलं, अजून आमदार साहेब नाही आले, नाही कोणता एखादा नेता आला। आज येतात 2.5-3 घंट्याचा टाइम झाला। आज 3 तहसीलला एकच शिप्पर आहे, तो शिप्पर सुद्धा नाही आला। आज राजनेते पक्षाचे असोत कोणतेही असोत, हे केव्हापर्यंत आमच्यासारख्या साधारण नागरिकाला त्रास भोगावा लागेल? केव्हापर्यंत हा त्रास भोगाचा? आता त्रास भोगण्याच्या आमच्या डोक्याच्या वर झालाय। आता काही नाही, आमच्या बाडीचा PM झाला का बाडी घेऊन शनी अगदी हायवेवर जाऊन बसतो। लोकांची प्रतिक्रिया अशी आहे का बा आमच्याला न्याय कधी मिळणार? किती अजून निष्पाप लोकांचा बळी जाणार आणि सरकार कुंभकर्ण झोपेत आहे का? आणि प्रशासनाला बसप राहिलाय। आपण काय बोलणार, काही सांगा? हे असे वेळोवेळी जे ऍक्शन होऊन राहिले याच्यावर शासनाकडून आपण कितीकदा मागणी केली? आपण आता मी सध्या रानमांगली इथं राहतो। मी माजी सरपंच आहे नवेगाव गट ग्रामपंचायत। माझ्या ग्रामपंचायत मार्फत अनेकदा प्रशासनाला मागणी केली या फोरवेची। मला वाटते 2023-24 मध्ये या रोडचा इस्टिमेट वर्गाडार पण बनला, परंतु काय झालं बिचामध्ये विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं माहीत नाही। अचानक हा रोड कुठं थांबला आणि रोड थांबण्याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी। आणि ह्या ज्या अवैधरित्या ज्या रेतीच्या गिट्टीच्या ज्या गाड्या चालत आहे, ह्या प्रश्नांना प्रशासनाने कुठंतरी बंद करावी। कारण ह्या अवैधरित्या ज्या गाड्या चालत आहेत याच्या पाठीमागं माझ्या तरी आरोप आहे डायरेक्टली की महसूल विभागाचं पूर्णपणे याच्या पाठीमागे हात आहे। कारण आत्ता एक आठवडासुद्धा झालेला नाही, गोंडबोरी स्टॉपवरती निष्पाप 3 लोकांचा जीव गेला एकाच परिवारावरती। आणि असं आम्ही डोळ्यानं पाहिलेले आहे की तहसीलदार साहेब आमच्या रानमंगली फाट्यावरून रिटर्न जाऊन राहिले। आज तहसीलदार साहेब जरी त्या गाडीच्या पाठीमागं धावले नसते, कदाचित त्या टिप्परवाल्याची स्पीड कमी असती आणि त्या निष्पाप लोकांचा जीव वाचलेला असता। थेट आरोप यांचा आहे का महसूल विभागाच्या गाडीने 26 तारखेला एका टिप्परचा पिछा केला आणि त्या 3 निष्पाप लोकांचा बळी गेला, तरी सरकारचा आणि पालकमंत्र्यांचा आणि महसूल मंत्र्यांचा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही का? का असेच लोकांचे बळी जात राहतील? आता आपण ठाणेदार साहेब, निर्मल साहेब यांची काही प्रतिक्रिया घेऊ। साहेब, आपल्यावर फार ऍक्शन होऊन राहिले, याच्यावर आपला पोलीस विभाग काय करतो? काय करणार कारवाई? आपण ते गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावर आज, आणि आरोपीला गाडी ताब्यात घेतली आहे, आरोपी अरेस्ट केला। याच्या अगोदर पण जे ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये पण आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला याच्या अगोदर रेती टिप्परवाल्यावर। आता सध्या त्याचे मालक सुद्धा फरार आहे, त्याला आता त्याच्यामध्ये पण जे ड्रायव्हर होता तो पण आता सध्या जेलमध्ये आहे। आपण ते प्रभावी कारवाई याच्या आता काही त्यांनी निवेदन दिला कलेक्टर साहेबाला का जे गाडीने त्या गाडीचा ज्या पाठला केला त्यांच्यावर पण मनुष्यवध गुन्हा दाखल करा। याच्यावर आपण काय करणार? आपण त्याच्यामध्ये चौकशी घेते, फुटेज वगैरे घेतले आहे, त्याच्यामध्ये तपास करून आपण कारवाई करणार आहे त्याच्यामध्ये। आज या नागरिकांचं असं म्हणणं आहे का बा अवैध वाहतूक या रोडने झाली नाही तर अशी निष्पाप बळी जाणार नाही। आज ज्यांच्या घरचा जीव जातो त्याला किती दुःख होते तुम्हाला जाणवू नाही शकत, पण त्यांना जाणते का त्यांचा एक जीव गेल्यावर त्यांना किती तकलीफ होते। आणि आपण जेव्हा रोडने येतो तर आपले वाहतूक पोलीस भट्टाप्रमाणे ट्रॅफिक कधी दिसत नाही। आपण करत आहे, आता पण मी सुद्धा येत आहे। ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहे, लग्नामुळे थोडासा ट्रॅफिक वाढलेला आहे,
ट्रॅव्हलची पण संख्या वाढलेली आहे. आता मी सतत कारवाईसाठी त्यांना निर्देश दिलेले आहे आणि कंटिन्यू कारवाई सुरू आहे. धन्यवाद. तर नागरिकाचं असं म्हणणं आहे का बा अवैध वाहतूक चालते या रोडने, त्याच्यामुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे आणि याच्या म्हणजे 3 लोक मेले, त्यांच्यावर पण या नागरिकांनी आरोप केला आहे का महसूल विभागाची गाडी धावली म्हणून त्या निष्पाप लोकांचा बळी गेला. तरी महसूल मंत्री आणि पालकमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि याचे आमदार तर झोपी गेले आहेत, ते तर जनतेकडे कधी लक्ष करत नाही. फक्त निवडून आले, फक्त बस भूल थापा देणे आणि नागरिकांकडून मते मिळवून घेणे. धन्यवाद. द मॅक्स न्यूज चॅनल बातम्या आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. द मॅक्स न्यूज मध्ये सर्व आपले महाराष्ट्र प्रदेश उदयनराजेजी पारवे आणि माजी आमदार. सर, आता या रोडवर 9:30ची घटना आहे, एका मुलाचा निर्घृणपणे ऍक्सिडेंट झाला, त्याच्यावर काय आहे? ही वारंवार होत असलेली आपल्या भिवापूर ते उमरेडपर्यंत आतापर्यंत बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहे. काय रस्त्याची वर्दळ ज्या पद्धतीने वाढली, मी आमदार असताना हा रस्ता मोठा झाला पाहिजे, उमरेड नागबीड झाला पाहिजे, तर वारंवार प्रयत्न केले. त्याला जवळजवळ आता फायनान्समध्ये मंजुरी मिळाली आहे आणि मला मगाशीच ॲक्सिडेंट जसं झाला आहे, मला ताबडतोब आपले ठाणेदार यांनी फोन केला. त्याच वेळेस मी अधिकाऱ्यांना विचारलं, त्यांनी सांगितले की 2-2.5 महिन्यामध्ये हे टेंडर होतील. शेवटी एखादी गोष्ट होत असली त्याला कालावधी लागतो, पण वारंवार पाठपुरावा केल्यानंतर 2.5 महिन्यामध्ये या टेंडर प्रक्रिया या रस्त्याची पूर्ण होणार आहे. पण हे टेंडर होईल, पण आमच्या लोकांचे नाहक बळी इथे जात आहे. मी आताच आमच्या ठाणेदाराला सांगितले की असे काही बॅरिकेड मधामधात लावता येते का. आता ही प्रक्रिया आहे, 2-2.5 महिन्यामध्ये टेंडर होईल, नंतर कामाला सुरुवात होईल, तर 1-1.5 वर्ष त्याच्यामध्ये रस्ता बनायला लागेल. पण आता ज्या पद्धतीनं या रस्त्यावरती ॲक्सिडेंट होत आहे, हे सगळं काही बरोबर नाही. मी आताच ट्रॅफिकवाल्याला बोलतो, नॅशनल हायवेवाल्याला बोलतो. शेवटी हे ॲक्सिडेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार या रस्त्यावरती, म्हणजे वारंवार हप्ता झाला की 2 आठवडे झाले की कोणी ना कोणी आमच्यातला एखादा बांधव जात आहे, हे आमच्या लोकांसाठी सुद्धा हे बरोबर नाही. मी ठाणेदाराला सांगेल की आपणही काही प्रयत्न असे करा की आपले बाकी काही स्टॉप असं कंटिन्यू लावता येते का, 2-3 लोक वारंवार या रस्त्यावरती ठेवता येते का. मी आता ट्रॅफिकवाले जाधवलाही सांगतो की आपले लोक इकडे तिकडे पैसे मागण्यात जास्त धंदे न करता या रस्त्यावरती आमच्या लोकांची नाहक बळी गेल्या नाही पाहिजे. शेवटी आमच्यातला माणूस आहे तो. मंगर कुठलाही माणूस जात असेल तो आमच्यातला जातो, त्याच्या घरचा जीव गेल्यानंतर त्याच्यावरची परिस्थिती काय असते हे सगळ्यालाच ठाऊक आहे. पण वारंवार अशा घटना होणं हे आपल्यासाठी बरोबर नाही, या तालुक्यासाठी बरोबर नाही. पोलीस विभागाचे लोक पैसे मागतात हा आरोप तुम्ही केला, पण महसूल विभागाचे लोक पैशासाठी गाड्या घेऊन जातात आणि 3 लोकांचा निष्पाप बळी गेला 26 तारखेला. त्याच्यावर आपण का कारवाई करणार? ते महसूल विभागाच्यावर पोलीस पैसे घेते तुम्ही म्हटलं सर, पण महसूल विभागाचे लोक पैसे मागण्यासाठी गाड्यांचा पाठलाग करतात आणि 3 लोकांचा बळी गेला. एक 5 वर्षाचा मुलगा मरण पावला, त्याच्यावर तुम्ही का कारवाई करणार? तहसीलदार ड्रायव्हरवर काल एका तहसीलदाराला एका टिप्परवाल्याने गाडीवर लटकून साई मंदिर पर्यंत नेला. आज अगर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावर अशी वेळ येते आणि सरकार तुमची, महसूल मंत्री तुमचा, मग त्यांच्यावर कारवाई का नाही होत? त्या दिवशी साडगावचे जे लोक आपले मरण पावले ते लोक माझ्याकडे आले होते. मी ताबडतोब त्याच्यामध्ये पत्र लिहून कलेक्टर साहेबांना सांगितलं की जे लोक दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपण माझ्याकडे आल्यानंतर मी तात्काळ कुठेही थांबत नाही. अधिकाऱ्याला सांगितलं, कलेक्टरला सांगितलं, SP ला सांगितलं की जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे का इच्छेचे निवडून दिलेले आमदार आले नाही, तुम्ही आले आणि लोकांना सहानुभूती दर्शवली तुम्ही, पण ज्यांना यांनी निवडून दिले ते आमदार अजूनपर्यंत आले नाही, याच्यावर का बोलायला? त्याबद्दल काही टीका टिप्पणी करणार नाही. मला असं वाटते की मी या तालुक्यातला रहिवासी आहे, मी या गावचा रहिवासी आहे. इथे या विधानसभेत कुठेही घटना झाली तर माझं जाणं कर्तव्य आहे, ते बाकीचं काम ते करतील. लोकांचा थेट आरोप आहे का महसूल विभागाच्या गाडीनं त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला, त्या ड्रायव्हरला 13 वर्ष झाले, त्यांना एक आबादीतला भूखंड हडपला आणि काही लोकांची अशी लोक आणि तहसीलदार डायरेक्ट आमच्या वृत्तपत्राच्या पत्रावर आरोप करतो का तुम्ही आमच्या विरुद्ध खोट्या बातम्या, आमच्यावर दडपशाही आणतो, याच्यावर तुम्ही काय करणार? मी सांगितलं तुम्हाला, ते सगळे लोक माझ्याकडे आले होते. मृत परिवारातले त्यांचे भाऊ, त्यांचे नातेवाईक माझ्याकडे आले. त्याच्यामध्ये आपण कारवाई करत आहोत. जे लोक दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्या लोकांना इथून हटवण्याचे काम आम्ही करणार आहोत. तुम्ही त्या वाहतूक ड्रायव्हरला किती दिवसामध्ये ओळखलाल? का त्याला 13 वर्ष झाले आहेत आणि कोणताच कर्मचारी 3 वर्षाच्या वरती राहू शकत नाही, हा इथं 13 वर्ष कसा का? मी सांगतो, मी कलेक्टर साहेबाला बोलतो, त्याची तात्काळ बदली करण्यासाठी आम्ही एखाद्या आठवड्यामध्ये त्याची बदली करण्यासाठी सांगतो. अगर त्याला हटवत नाही तर लोकांचं असं म्हणणं आहे का आम्ही आंदोलन करू आणि उपोषणावर बसू. ती पाडी येऊ देणार नाही. मी सांगतो कलेक्टर साहेबांना की त्यांची तात्काळ बदली करा. धन्यवाद. द मॅक्स न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातम्या आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.